तात्या काय झालं पुरी? तात्या कसे आहे तुम्ही? अगं पण रडत रडत का आली एवढं तू? काय सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू तेच काय कळना. कधीच वाटलं नव्हतं तात्या तुम्ही लग्न करून दिल्यावरती मी तुमच्याकडे असे रडत येईन म्हणून. पण एवढं यायजोगं झालंय तरी काय, मला फोन करायचा, मी आलो असतो तिकडं. नाही तात्या, तुमचा अपमान पण मी नाही सहन करू शकत. तिथं तर माझं जगणंच मुश्किल झालंय. तुम्ही एवढं मला लाडात वाढवलं, तुम्हाला वाटलं आपली पोरगी सुखात राहील, पण मी सुखात नाही तात्या. लय छळ चाललाय माझा. बघ काय असेल ते आपण बोलून बघू, रडू नको तू. नाही तात्या, बोलून बघण्यासारखं नाही. ते लोक समजूनच घेत नाही कोणती गोष्ट, प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ घेतात. अहो साधं त्यांना म्हटलं ना बाहेर फिरून या, तुम्हाला बरं वाटेल, तर म्हणतात तू आता आम्हाला हाकलायला निघाली का? त्यांना म्हटलं अहो तुम्हाला जेवायचं का? तर म्हणतात म्हणजे आता आम्हाला उपाशी मारायला निघाली. बोलू तर कसं बोलू मी तात्या? आणि साधं झाडू मारायचं म्हणलं तर म्हणतात हा आता आमची घरातली लक्ष्मी बाहेर काढायला लागली. यंदाचं झाडू सुद्धा म्हणजे मी काय करू मलाच काही कळत नाही तात्या. आणि हे तर कामावर जातात, ह्यांना मी काय सांगू? कारण की ह्यांच्या तोंडापुढं हे सगळंच गोड आहेत आणि हे गेलं का हे सगळं चालू होतंय. काय पुरी, जुन्या वळणाची लोक आहेत. तुमचं आणि त्यांचं पटायला थोडाफार वेळ लागतोच. मी त्यांच्याशी बोलून घेतो पुरी, बोलल्यावर सगळं ठीक होते. नाही तात्या, काय असेल ते आम्ही मोठी माणसं बघून घेतो, तू नको ताण घेऊ जास्त. अगं पहिल्यांदा बापाच्या घरी आली ती रडत वेळ अशी. चलात मी पाहुण्यांना फोन करून बोलून घेतो, काय बी काळजी करू नको बघतो. चल. बरं चाललंय का पाहुणं? हा सगळं बरं चाललंय. तुम्ही फोन केला म्हणून लोक इकडे निघून आलो. नाही काय म्हणलं एक विषय बोलायचा होता, ते बोलणं पण होईल मग काय. आणि आपली बरेच दिवस गाठ नाही पडली. तसं तर मीच येणार होतो तुमच्या इकडं, पण पोरगीच निघून आली अचानक इकडं. हा ते मला कळलं काल, पण ते का कशामुळं काय तेच कळलं नाही. खरं सांगू काय, घरगुती विषयी काय मी बी त्यात जास्त बोलणार नाही काय नाही. मुळात मुलीच्या संसारात डोकं घालणंच मला पटत नाही. बरोबर. पण बिचारी फुडबुती घरी आली, मी समजून सांगतो, तुम्ही 4 शब्द समजून सांगा तिला. हा पण झालंय काय, तिला वाटल्यास तर बोलवा तरी. बोलून घेतो. हा अय पुरी, अरे पाहुणा आल्यात आता तरी ये. काजल बस, काय असेल ते स्पष्ट सांग त्यांना. काय अचानक इकडे निघून आले, काय झाले? काय सांगू तुम्हाला, मलाच काही कळत नाहीये. अगं काय, कोण बोलला असेल, काय झालं असेल सांग ना मग मला. तात्या तुम्हाला तर माहिती आहे, हे मला इतकं जीव लावतात ना, म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देत नाही. ह्या माणसावरती मी कसं बोट उचलू सांगा तुम्ही. पण घरात जे काही चाललंय ना ते मला कोणाला सांगायची हिंमत नव्हती होत. अहो तुम्हाला सुद्धा नाही. आणि कसं सांगू मी, तुम्ही कसा विश्वास ठेवला असता माझ्यावरती, म्हणून मला इकडे यावं लागलं. आपण सांगायचं, नवराच आहे तुझा मी ना. तू डायरेक्ट इकडे तात्याकडे आली, तात्यांना सांगितलं. मी सांगतो तुम्हाला काय झालं ते. होतंय काय माहितीये का, आम्ही माणसं पडलो जुन्या वळणाची आणि आताची तुमची आधुनिक पिढी. आमचे विचार तुमचे विचार थोडा फरक पडायचाच त्याच्यात. आणि त्यात काय होते, ही म्हणते की मी जी कामं करेल किंवा जे काय बोलेल त्याचा उलट अर्थ ते आईन बाबा घेतात. नाही मला तर नाही वाटत तसं काय असेल म्हणूनच मी नव्हते सांगत. तुम्हाला नाही माहिती, आहो तुम्ही कामाला गेल्यावरती आई आणि बाबा मला नेहमी टोचून बोलतात. प्रत्येक वेळेस तुमच्या बहिणीचं उदाहरण देतात. अहो मला माहिती होत असतील माझ्याकडून चुका, पण मी त्यांना आई वडिलांसारखं धरते, मग त्यांनी मला मुलीसारखं नको धरायला का? हे केलं तरी तसंच. चहा बनवला, एवढा चहा का बनवला, आता बाकीचा काय फेकून द्यायचा का? रोज रोज कोणाला तरी दारावून आवाज द्यायचा, चहा प्यायला या म्हणायचं. पड पाया त्यांच्या. नाही पाया पडलं, चुकून राहिलं तरी पण बोलणे द्यायचे. जेवण बनवलं, मीठच कमी आहे, हेच जास्त झालंय, हे सारखंच चालू असतं. बरं मी सांगतो आता, बस झाले. काय माहितीये का पाहुणे,
ही जुनी जी माणसं असतात आत्ताच्या पिढीपेक्षा त्यांना जास्त माणुसकी असते. त्यामुळे ती कुणी दिसलं तरी घरी आवर्जून बोलावतात, चहा पाणी करतातच. आणि काय यांनी कष्ट अफाट केलेलं असतं, त्यामुळे यांना आहे ना पै ना पैची किंमत असते. त्यामुळे तुम्ही थोडं जरी वाया घालवलं तरी ते सुद्धा त्यांना पटत नाही. बरं का तात्या, आता मला कळलाय नेमका विषय काय झालाय ते. मी पण आता आहे का नाही घरच्यांना बोलतो, आई वडिलाला समजून सांगतो वा असं टोचून बोलत जाऊ नका. तिला पण काही गोष्टी आवडत नाही आणि तिला पण सांगतो तू पण त्यांच्या मनासारखं थोडंफार काहीतरी कर, म्हणजे त्यांना पण बाबा वाटेल आपली सून आपल्या मनासारखं करते. बरोबर का नाही तात्या? तू आज आली ही पहिलीच वेळ. इथून पुढं असल्या तक्रारी माहेरी सांगायच्या नाही. घरातली जी धुनी असतील ती घरातच द्यायची, बाहेरच्यांना त्याचं प्रदर्शन करायचं नाही. आणि परत जर कोण आई बाबा काय बोलले ना तर पहिलं मला सांग, आपण तिथल्या तिथं मिळतो. हा, किती झालं तरी पाहुणा तुझा नवरा आहे, त्याच्यापासून कुठलीच वस्तू लपून ठेवायची नाही. आणि काय आहे माहिती आहे का, ही जी जुनी लोक असतात का, ह्यांनी परिस्थितीला हालाकीची पाहिली आहे ग. अगं त्या काळी खायला सुद्धा नव्हतं, अशा ह्याच्यात त्यांनी संसार थाटलाय, उभा केलाय, तेव्हा त्यांची मनं थोडी कठोर असणारच, पण करतात तुमच्यासाठीच ना. त्यामुळे त्यांचा बी काय राग मनात धरू नको. आणि आता पाहुणं आल्यात ना, फर्स्ट क्लास बेत कर पाहुण्यांसाठी. हा, आणि झालं गेलं हिथं सोडून द्यायचं. अहो हिथं सुरुवात आहे तुमच्या संसाराची. मग काय. हा, हा जा. हा आणि हा, पुढच्या वेळी आता ना तुमच्या आई बाबांना बी घेऊन या. हा, त्यांना घेऊन येतो. त्यांना जरा गावाकडचं वातावरण आहे, त्यांना मोकळं वाटेल. हा तेवढं आहे, तेवढं आहे. चल लवकर. हे ऐक ना, आपण घरच्यांना न सांगता लग्न करून आलोय आणि अचानक घरी चाललोय. घरी वाद वगैरे नाही व्हायचा? अरे आता आपण केलंय ना लग्न, हा. जे आपल्याला करायचं होतं ती गोष्ट आपण केली. हो, बाकीच कशाला घाबरायचंय मग? भीती वाटते ना रे. तू पुढची चिंता सोडून कशाला घाबरू नको. हम्म. आता मला सांग, हा. आपण जर लग्न केलं नसतं हम्म. तर घरच्यांनी आपली लग्न दुसरीकडे लावून दिली असती, चाललं असतं का तुला? नाही ना. आपण एक झालो असतो का आता? नाही. हा, मग ही गोष्ट आहे. आणि तू जर माझ्या वडिलांचं म्हणत असेल, माझ्या फॅमिलीचं म्हणत असेल, त्याची काही चिंता करू नको. माझे वडील माझ्यासोबत मित्रासारखे, मी त्यांना थोडं गोड बोललं का नाही तर समजून जातील ते. हे मग भारी आहे मग. आणि घरच्यांचं काय, 4 दिवस टोमणं मारत्याल, बोलत्याल, कुचक बोलत्याल, पण 5व्या दिवशी तर चांगलं बोलत्याल ना. हा, म्हणजे आपल्याला स्वीकारतील. मग फक्त तू माझ्यासोबत जरा राहा, माझी साथ दे फक्त. तुझी साथ मी कधी नाही सोडणार नाही, म्हणून तर तुझ्या सोबत आले ना लग्न करून. ते चल ठीक. आता जाऊ. चल आता घरी. अरे काय आहे? त्या लग्न केलंय मी. लग्न केलं तात्याने? भया काय तमाशा यो, गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली भाऊजी तुम्ही. सुनबाई गप्प बस, मी आहे ना इथं. जा तो आतमध्ये काम करत. बघतो मी, जावा आत. सोने पाया पड. तात्या, अरे पण हा काय प्रकार आहे? डायरेक्ट तुम्ही लग्न करून आलाय, बापाला सांगितलं नाही काय नाही? तात्या वेळ तशी आले की तुम्हाला सांगणं झालं नाही, नाही पण मी सांगणार होतो. कळलं आम्हाला कशी वेळ आली. हे असं तुम्ही लग्न करून आलाय ना, म्हणजे कळलं मला तुला काय करायचं होतं, तू काय उद्योग केलाय, काय कुटाणा घातलाय, सगळं कळलं मला. तात्या मला तुमच्या संमतीनेच लग्न करायचं होतं, पण काय ना मला असं वाटत होतं तुम्ही माझं दुसरीकडे लग्न लावसाल, ही मला भेटायचं नाही, म्हणून मी हे पाऊल उचललंय. हा, त्याला कॉलेजला जेवढी फी भरली होती ना तेवढी तर तुम्ही वसूल केली एका लग्नात, आहे की नाही? तात्या तसं नाही, थोडं समजून घ्या ना. एवढे दिवस मला मित्रासारखं समजून घेतलं ना, आता असं शत्रूसारखं नका ना वागू माझ्यासोबत. अहो मित्रासारखं समजून घेतलंय, पण तुम्ही त्याची जाण ठेवली का? मला वाईट माझ्याबद्दल नाही वाटत आहे, माझ्या पोरावर माझा विश्वास आहे. तू घरीच मुलगी घेऊन आला ना, याचा अर्थ निदान तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून घेऊन आला, आहे की नाही? पण तू तिच्या घरच्यांचा विचार केलाय का? तिच्या घरचे आता किती काळजीत असतील. एक तरुण पोरगी जी कुठं कॉलेजला गेली किंवा कामाला गेली, ती माघारीच आली नाही, फोन पण नसेल केला अजून घरी ना. घरचे किती काळजीत असतील. आणि घरच्यांना काय वाटेल आता? थोडा तरी विचार केला का रे तुम्ही त्यांचा? तात्या आम्हाला फक्त लग्न करायचं होतं, दुसरं काहीच करायचं नव्हतं आम्हाला. आणि लग्न केलं ना आता तुम्ही,
आता तुम्हाला पोरं बाळ होतीन, त्यांनी असंच केल्यावर कसं वाटेल तुम्हाला? ते बाप झाल्याशिवाय नाही कळायचं तुला. तात्या पण असं टाकून बोलू नका ना, असं मला वाटतंय मी लय मोठी चूक केली. चूक केली आहे ना, आता ती सुधारायची. कशी सुधारायची ते मी सांगतो. आजच्या आज या पोरीला माघारी नेऊन घालव. आपण माघारी नेऊन घालव म्हणजे सोडून देऊ नको असं नाही म्हणत मी तुला. घरी जा, तिच्या घरच्यांना ही सगळी परिस्थिती सांगायची. मी येईन तुमच्या सोबत. मला हे लग्न मान्य आहे, पण तिच्या घरच्यांना दुखून नाही. लग्न करतो म्हणजे 4 माणसं जोडण्यासाठी आपण लग्न करतो, ती मला तोडायची नाहीयेत. ह्या मुलीच्या घरच्यांशी बोलून घरच्यांची संमती घेऊन वाजत गाजत त्यांची मान समाजात खाली जाणार नाही असं लग्न करायचं तुमचं. पण त्यांनी असं नाही केलं तर? अरे करायला लावू आपण, वाईट काय तुझ्यात? नाहीच. आणि असे प्रश्न कधी पडतात माणसाला माहितीये का? जेव्हा तो त्याच्या पायावर उभा नसतो, काय कमवता नसतो. तू स्वतःला जर चांगलं सिद्ध केलं तर कोण तुला नाही म्हणणार आहे? त्यासाठी लग्नासाठी आधी वेळ घ्यायचा असतो, स्वतःला सिद्ध करायचं आणि मग लग्न करायचं असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही म्हणून ही पळून यायची भानगडच नाही करायची कधी. आता झालंय गेले राहू द्या, मी त्यांच्या घरी जातो आणि बोलून घेतो. पण तात्या तुम्हाला तर मान्य आहे ना हे? मला तर मान्य आहे रे बाबा, फक्त माणसं दुखू नका एवढं माझं म्हणणं आहे. नाही. बरं जावा, हातपाय तोंड धुवून घ्या. तात्या काय लागा साधारण खाता पेपरात वाचत असता हो तुम्ही? आता आमच्या काळी पेपर होतं, तुमच्यासारखं मोबाईल नव्हतं. तुम्हाला जसं मोबाईल मध्ये डोकं घालायची सवय ना, तसं आम्हाला पहिल्या पानापासून शेवटचं पान वाचायची सवय. पण लयच मन लावून वाचता गाड्या तुम्ही. वाचायला लागते, जगातली माहिती कळते. तेवढं आहे. दाद्या चल, झालं माझं. तात्या येऊ का? हा हा चालतंय. हो जाऊ तात्या. येऊ का? हा या. आशीर्वाद असू द्या. बरं चालतंय. चला. शुभ सकाळ, शुभ गुरुवार. गुरुवारच्या शुभेच्छा द्यायला लागली लोक. तात्या माझं थोडं काम होतं तुमच्याकडे. बोल ना बाळा. मला ना तुमचा अकाउंट नंबर हवा होता. का ग? आमच्या ऑफिसमध्ये आहे ना कॅश पेमेंट होत नाहीये, त्या अकाउंटवर जमा होते, तर मग तुमचा अकाउंट देते. अगं बेटा, तुझा पगार आहे, तुझ्या खात्यावर जमा होते ना. हो, पण तुमचा खात्यावर जमा झालेला चांगला आहे ना, तुम्हीच करता धरताय घरचे, आणि मला लागलं तर तुम्ही आहात द्यायला. बरं चालतंय, मी तुला पाठवून देतो मोबाईलवर. हो येते मी. हा. तुमचा दिवस शुभ जावो. सुनबाई, पाणी आण ग बाळा थोडं. हो तात्या, आणते. हा ते कवा लागायचं. हे घ्या तात्या. तात्या थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मग परवानगी काय विचारती? अगं बोल की बिंदास. हा काय तोंड का सुकलंय पण तुझं एवढं? आजारी काय दुखतंय का? नाही तसं काही नाही, माझं मनच मला खाते. अहो मन का म्हणजे तुला पावड्या काय बोलला का? अहो नाही ते काय बोलतात ते तेव्हा मला. मग झालंय काय स्पष्ट सांग. अरे तुमच्या वडिलांसारखं आहे मी. म्हणूनच तुमच्या संग बोलायचंय मला. तात्या, घरातले सगळेच लोक काम करतात. जाऊबाई कामाला जातात, ते हे पण काम करतात, ते भाऊजी पण काम करतात, ते सगळं आपापल्या पद्धतीने काही ना काहीतरी कमवून घरात आणतात. आणि मी नुसतं 24 तास घरातच बसून असते. मला असं वाटतं की मी काहीच कामाची नाहीये, बिनकामाची या घरात राहते असं वाटायला लागले. माझ्या कोणती जबाबदारीच नाहीये. मला असं वाटते मी काहीच काम नाही करू शकत.
आणि तुम्ही पण या घरासाठी किती काय काय केले. माझ्याकडून काहीच होत नाही कोणासाठी. माझं मन मला लई खाते. मी काहीच करू शकत नाही. बाळा, असं म्हणू नको. उलट घरात सगळ्यात मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे. असं कसं बोलताय तात्या? मी तर 24 तास घरातच असते. काय काम आहे मला? तेच सगळ्यात मोठं काम आहे. अगं 24 तास तर या 4 भिंतीच्या आत बसून असते. तुला माहिती आहे तू काय काम करते? आम्ही जरी कमवतो असलो ना तरी सगळ्यांना पोसायचं काम, सगळ्यांना स्वयंपाक करून घालायचं काम, हे आईचं काम तू करते. तात्या, तू फक्त आमची सून नाही आहे, या घराची आई आहे. या मुलांची आई जेव्हा घरात होती ना तेव्हा ती आमच्यासाठी सगळ्यांचं कामं करायची. घरी असायची. कोण आजारी आहे, कोण कामाला जाणार आहे, त्याचा डब्बा द्यायचा आहे. आज त्या आईची जागा तू घेतलेली आहे घरातली थोरली सून म्हणून. तेव्हा या घरात सगळ्यात जबाबदारीचं आणि सगळ्यात महत्वाचं काम तू करते. त्यामुळे तो कुठं मनात कमीपणा आणू नको. अगं पैसा तर कुणी कमवतं, म्हणजे तो कमवला पाहिजे, पण पैशापेक्षा काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. खरंय. आणि काही कामं अशी असतात की त्याची तुलना पैशात होऊ शकत नाही. ते काम तू करतेय. चुकलंच माझं तात्या. सकाळी जाऊबाईंचं बोलणं ऐकलं आणि मी माझ्या मनाला खात बसले. मला असं वाटलं सगळे तू काही ना काहीतरी करतात, ते एक ना एक रुपया तरी आणून देतात. ते माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी तरी, पण मी विसरूनच गेले की आईनंतर ह्या घराला घर पण देणारी मीच आहे. आणि ह्याची जाणीव मला तुम्ही करून दिली तात्या. नाही तर असं वाटत होतं की माझ्यावरती कसलीच जबाबदारी नाहीये. तेव्हा कळलं ना सगळ्यात मोठी जबाबदारी तुझी आहे. तेव्हा जावा आता मस्तपैकी फर्स्ट क्लास चहा ठेवा आपल्याला. आता आणते.